मी तुम्हाला सांगतो ना, एक सरप्राईज आहे, एक सरप्राईज आहे. तर आता तुमच्यासाठी असणार एक धमाल सरप्राईज. इथे येणार आहेत एक राणी साहेबा आणि त्यांचे प्रधानजी. तर प्रधानजी आहेत सुनील तावडे आणि त्यांची साथ देण्यासाठी आजपासून येणार आहेत या नव्या जोडीत विशाखा सुभेदार. आजा आजा मैं प्रधान तेरा, रानी आजा दे दे ध्यान जरा. ओ आजा 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 रानी आजा आजा रानी आजा रानी साहेब मी आले आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आणि राया सांगा, सांगा मी कशी दिसते. आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. मस्त, सुंदर, माइंड ब्लोईंग, थोडक्यात छान दिसता. पण हे काळ 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 बेर काय 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 हे काळ बेर बरं काय काळ बरं हे. प्रधानजी तुम्हीच सांगितलं ना आपल्याला खंडाळ्याला मीटिंगला जायचंय. खंडाळ्याचं नाही, वो कंडोलन्स मीटिंग. कंडोलन्स कंडोलन्स. खंडन्स तुम्ही नका त्या शब्दाच्या भानगडीत पडू. मी तुम्हाला सोपा शब्द देतो. शोकसभेच्या मीटिंगला जायचं आहे. हो म्हणून तर मी तयार झाली ना प्रधानजी. हो पण शोकसभेच्या मीटिंगला नंतर जायचं आहे. आधी आदर्श घोटाळा 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 ए घोटाळा 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 प्रधानजी घोटाळा. अहो राणी साहेब घोटाळा म्हणल्यानंतर एवढं दसकाला काय झालं? राजे साहेबांनी काय कमी घोटाळे केलेत का? हो पण प्रधानजी हा घोटाळा कुणाचा आहे? हा घोटाळा नाही, आपल्याला आदर्श माता पुरस्कारासाठी जायचंय. प्रधानजी आता तुम्ही स्वतःच्या तोंडाने म्हणले ना आदर्श घोटाळा. आता आदर्श म्हणले की या दिवसात घोटाळा बाहेर पडतोच. बरोबर आहे. चला तर मग. कुठं या पेहरावामध्ये तुम्ही आदर्श माता पुरस्कार देणार होय? त्याला काय होतंय तवा? दृष्ट लागू रे म्हणून राणी साहेबांनी काळी वस्त्र परिधान केलीत असं सांगेन मी. वा राणी साहेब, काय तुमचं प्रसंग अवधान आहे. कोणता प्रसंग? अतिप्रसंग आहे. अतिप्रसंग नाही, त्याला येळ आहे अजून. मग काय फायदा प्रधानजी? राणी साहेब राजे साहेब आले. खोट. महाराष्ट्र दौऱ्यावर गेलीत ना. पण जाताना त्यांनी मला सांगितलंय, जाताना महाराज म्हणाले का आता राणी साहेबांचा सगळा भार तुमच्यावर येणार आहे. असं म्हणले. झेपेल ना? हा काय? नाही, तुमची जबाबदारी, तुमच्या सभा, तुमच्या पार्ट्या, तुमची भाषणं. तुम्हाला काय हवं सांग. नको, तुम्हाला काय हवं नको ते बघायला पाहिजे ना. प्रधानजी तुम्ही बघणार कधी येणार आहेत महाराज परत? लवकर आले तर बरं होईल. चला लवकर जाऊया, आपल्याला उशीर होतोय. चला 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 चला. ए परधान्या, तू परधान आहे का बारधान आहे? किती काय म्हणली? उन्हाचा काही त्रास होतो का? काही त्रास बी झालेला नाही. डोळ्यावरचा गॉगल काढा म्हणजे सगळं काही व्यवस्थित दिसल. आता मा विसरलीस मी. अयो प्रधानजी, काय झालं? एवढी उजाळली. म्हणजे हे आता तुम्ही केलं ते काय होतं पायरा वायरावाने? याला रूढ अर्थानं लाजणं म्हणतात. जे तुम्हाला कधीच जमणार नाही, ज्याच्याशी तुमचा काही एक संबंध नाही. मला काय झालं? अशी लाज आणली का नाही? अशी लाज आणली की नाही? घरच्यांनी झटकन लगीन लावून दिलं. मी पहिल्यांदा लाजली आणि महाराज घाबरले. तेव्हापासून आजपर्यंत निस्ता खडखडाट. पण प्रधानजी तुमचं लाजणं काहीतरी वेगळंच आहे. नाही, मला शिकवा ना. मी कसं काय शिकवणार तुम्हाला लाजणं? शिकवा की प्रधानजी, शिकवा ना. तुम्ही जसं शिकवाल तसं मी करीते. ए प्रधानजी, शोकसभेची स्टार्टिंगच लाजण्यापासून करते. पायरा वैरा. अहो राणी साहेब, आपल्याला आदर्श मातेच्या पुरस्काराचं भाषण करायचंय. तिथं तिथं बी लाजीन, त्याला काय होतंय तवा? पायरा वैरा. हो राणी साहेब, लाज सोडा असं म्हणता. खरं तर आजच्या स्त्रियांनी समाजात वावरताना लाज सोडली पाहिजे. लाज सोडून रस्त्यावर आलं पाहिजे. अहो काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय काय? असं भाषण केलं तर लोक शेणात तोंड घालतील. काहीतरी चुकलं, लोक तोंडात शेण घालतील. मातेबद्दल बोला. माता माता. आज प्रत्येक स्त्रीनं माता होण्यासाठी वाटेल ते केलं पाहिजे. दिवसाची रात्र केली पाहिजे, रात्रीचा दिवस केला पाहिजे. माता होण्यासाठी काय कष्ट पडते ते पित्याला माहित नसतं. ध्यास हवा, मेहनत हवी, दिवस जावे लागतात, महिने
मला आदर्श मातेबद्दल बोलायला सांगितलं, तुम्ही सामान्य मातेबद्दल बोलायला लागले. प्रधानजी, सामान्य मातेवरच घडती आदर्श माता. होय, माते. आणि प्रत्येक स्त्रीनं आदर्श ठेवावा तो गांधारीचा. गांधारीचं काय म्हणू? प्रधानजी, एक दोन मुलं सांभाळलं की तर कठीण जाय त्याच्या होय. जगात. पण माया गांधारीनं, त्या माया माऊलीनं 100 लेकरांना जन्म दिला. अहो तीच खरी आदर्श माता. झाकल्या डोळ्यांनी कसं काय मॅनेज केलं समजा. 100 येळा पोरांना नऊ घातलं, 100 येळा पोरांना पावडरी लावल्या, 100 येळा पोरा टिक लावलं, 100 येळा. बस, भाषण संपलं. या बया प्रधानजी, हागणं मुद्द राहिलं. नको, आता आपण डायरेक्ट शोकसभेच्या ठिकाणी जाऊया. तुम्हाला श्रद्धांजलीचं भाषण येतं ना? हा? त्याला काय लागते तवा? हा, बोला बोला. हिथं जमलेल्या मुर्द्यांनो, मुर्द्याला नाही ओ, मृतात नाही. म्हणा म्हणा, मृतात नाही. प्रधानजी, हिथं मेलेल्या मुर्द्यात्म्यांना आदर्श माता पुरस्कार देण्यासाठी मी इथं आलेली आहे. प्रत्येक स्त्रीनं आज बाहेर पडलं पाहिजे, संसार केला पाहिजे, तरच ती माता होऊ शकते. आणि आदर्श माता ठेवण्यासाठी आदर्श ठेवावा माझ्या गांधारीचा. माझ्या गांधारीनं 100 लेकरांना जन्म दिला. झाकल्या डोळ्यांनी कसं काय मॅनेज केलं समज. झाकल्या डोळ्यांनी 100 येळा पोरांना नऊ घातलं, 100 येळा पोरांना पावडर लावली, टीक लावलं. राणी साहेब, ए प्रधानजी, हागणं मुद्द राहिलं की. ए प्रधान्या, ए प्रधान, मी येईल तिचे. जोरदार टाळ्या विशाखा सुभेदार यांच्या जोरदार एंट्रीसाठी. रेणुकाजी. विशाखा, एकतर तुझं स्वागत आहे या मंचावर पुन्हा एकदा. खूप मजा आली तुला पाहून. आणि तुझं आणि सुनीलचं ट्युनिंग खूप छान होत आहे. देवाणघेवाण पंचेसची वगैरे खूप, आणि एकंदरीत खूप मजा आली ऍक्ट बघताना. थँक्यू. वा. निर्मितीताई. विशाखा, तुला पुन्हा फुबाई फूच्या मंचावर बघून खरंच खरंच खूप खुश झाले मी. मलाही खूप माहेरी आल्यासारखं वाटतं. मला माहिती होतं तू मिस करत असणार आम्हाला सगळ्यांना, पण आता पुन्हा एकदा दंगा उडवून द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा. मग आता राणी साहेब, परीक्षकांचं काय मत आहे बघूया. ते किती मार्क्स देत आहेत. 9 गुण. रेणुकाताई. आत्ता हे, पण नंतर नक्कीच 10. 9 गुण. निर्मितीताई. 9 गुण. तर या माहेरी आता तुम्ही आलाय, अशीच धमाल करत राहा, आम्हाला खूप खूप हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. प्लीज.